आणि आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। महाविकास आघाडीत वादाची ठिणगी। 20 दिवस जागांचा घोळ ठेवला। जागा वाटपाच्या घोळाचा फटका बसला तर प्रचारासाठी कुठलंही प्लॅनिंग करता आलं नाही। विधानसभेतील महाविकास आघाडीच्या पराभवावर विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। पटोले आणि राऊत जागा वाटपाच्या चर्चेत होते। विजय वडेट्टीवारांचं दोघांकडेही बोट। वेळ वाया घालवला। काही प्लॅनिंग होतं का? काही जण बैठकांना उशिरा येत होते। एकाच जागेवर वारंवार चर्चा। वडेट्टीवारांकडून नाव न घेता निशाणा। बीएमसी निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या उर्वरित माजी नगरसेवकांचा नाराजीचा सूर। पक्षाकडून माजी नगरसेवकांना विश्वासात घेतलं जात नसल्याची तक्रार। काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही तर ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा व्हायला तयार नाही। शरद पवार गटाच्या बैठकीत बोलताना अमोल कोल्हेंचं वक्तव्य। कोल्हेंनी आम्हाला सल्ला थोडा कमी द्यावा आणि त्यांच्या पक्षाकडे अधिक लक्ष द्यावं। विजय वडेट्टीवारांचा पलटवार। चंद्रपुरात मानपानावरून नाराजी नाट्य रंगण्याची शक्यता। विजय वडेट्टीवार कार्यक्रमाचे अध्यक्ष तर मुनगंटीवार प्रमुख पाहुणे। महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्या जयंतीनिमित्त चंद्रपुरात कार्यक्रम। मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला मुनगंटीवार न आल्यास शल्य। वडेट्टीवारांचा टोला। सुधीर मुनगंटीवारांनी चंद्रपुरातील कार्यक्रमाला यावं। वडेट्टीवारांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे आज बाळासाहेबांच्या स्मारकाची पाहणी करणार। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण तर पत्रकार परिषद घेऊन ठाकरे काय माहिती देणार याकडे लक्ष। सुनील तटकरेंची आज पत्रकार परिषद। आयुष्यात कधीही बापलेख शब्दाचा वापर केला नाही। तटकरे आज काय खुलासा करणार याकडे लक्ष। जालन्यात आज जनाक्रोश मोर्चा। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी मोर्चा निघणार तर भाजपा आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि मनोज जरांगे यांच्यासह संतोष देशमुखांची कन्या आणि भाऊ मोर्चात सहभागी होणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50% महिलांना तर उर्वरित 50%मध्ये तरुणांना संधी देणार। प्रस्थापितांना संधी देणार नाही। बैठकीत शरद पवारांकडून स्पष्ट। जयंत पाटील पद सोडायला तयार। 8 दिवसांचा वेळ द्या त्यानंतर मी पद सोडतो। जयंत पाटील यांची भूमिका। निवडणुकीत काय काम केलं याचा डेटा द्या त्यानंतर बाजूला होतो। बोलणं सोपं असतं पण चांगलं माणूस शोधणं अवघड असतं असंही सुनावलं। राज्यात आजपासून भाजपच्या घर चलो अभियानाला सुरुवात। घरोघरी जाऊन भाजप सदस्य नोंदणी करणार। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपकडून राज्यात 1.5 कोटी सदस्य बनवण्याचं उद्दिष्ट। भाजपचं 12 जानेवारीला शिर्डीत अधिवेशन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जेपी नड्डा अधिवेशनाला उपस्थित राहणार। भाजपच्या सर्व आमदार, खासदार आणि मंत्र्यांना 11 तारखेला शिर्डीत हजर राहण्याच्या सूचना। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यावर। मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बावनकुळेंचा पहिलाच पुणे दौरा। उद्या बावनकुळेंचा जनता दरबार। छत्रपती घराण्याच्या खासगी जमिनी आणि इतर मालमत्तांना कायमची सूट। उदयनराजेंच्या लिनियन वारसांना कायमची सूट देण्याचा निर्णय। महसूल आणि वन विभागाचा मोठा निर्णय। घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सर्वांसाठी पाणी योजनेला स्थगिती दिली होती। स्थगिती उठवण्यासाठी फडणवीस सकारात्मक। फडणवीसांचं कौतुक करत आदित्य ठाकरेंची शिंदेंवर टीका। फडणवीसांवर टीका करणारे एवढ्या लवकर रंग बदलतील माहीत नव्हतं। एकनाथ शिंदेंचा आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर। पालघरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला धक्का। जिल्हाध्यक्षांसह 30 ते 32 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न। ईव्हीएम घोटाळ्याच्या संशयावरून पवार गटाचे एरंडोलचे उमेदवार सतीश पाटलांकडून हायकोर्टात याचिका। निवडणूक रद्द करण्याची याचिकेतून मागणी। वसईच्या नायगाव परेरानगरमध्ये बहुजन विकास आघाडीला खिंडार। बवियाच्या शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश। खासदार हेमंत सावरा आणि आमदार स्नेहा दुबेंच्या उपस्थितीत प्रवेश। पुण्यात होणाऱ्या हत्यांमुळे अजित पवार पोलिसांवर नाराज। पोलिसांनी आमच्या आवाक्यात नसल्याचं सांगावं। आम्ही नवीन अधिकारी नियुक्त करू। अजित पवारांकडून उघडपणे नाराजी। पुण्याचा विस्तार पाहता गुन्हेगारी वाढते असं म्हणणं योग्य होणार नाही। पोलिसांनी सगळ्या घटनांमध्ये आरोपींना पकडलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। पुण्यातील शुभदा केदारे हत्या प्रकरणाचा व्हिडिओ समोर। कृष्णा कनोजाकडून आर्थिक वादातून आयटी कंपनीत काम करणाऱ्या शुभदाची हत्या। पुण्यात तुरुंगातून सुटल्यानंतर रॅली काढलेल्या गुंडाची धिंड। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीची धिंड काढली। मोक्कातील आरोपी गणेश कसबेसह 9 जणांची धिंड। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज केज न्यायालयात सुनावणी। आरोपी विष्णू साठेवर आज सुनावणी होणार।
प्रस्तावित वाढवण बंदरासाठी आवश्यक असलेले जमीन हस्तांतरण आणि आवश्यक परवानग्या 31 मार्चपर्यंत पूर्ण करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश. धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या विरोधात निवडणूक आयोग कारवाई करण्याची शक्यता. लोकसभा निवडणुकीत मदत न करता जाणीवपूर्वक दुजाभाव केल्याची तक्रार आयोगात दाखल. तर पहिल्याच सुनावणीला ओंबासे हजर राहिले नाही. रत्नागिरीच्या दापोलीतील सुवर्णदुर्ग किल्ल्याला मिळणार वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा. जिल्हा प्रशासनाकडून पाहणी. सुवर्णदुर्ग किल्ला पर्यटनाच्या दृष्टीने जागतिक पातळीवर जाण्याच्या प्रशासनाकडून विश्वास व्यक्त. टोरेस घोटाळ्यात फसवणूक झालेल्यांनी गुंतवणुकीबाबत माहिती देण्याचं पोलिसांचं आवाहन. टोरेस घोटाळ्यात आतापर्यंत 3 जणांना अटक. नवी मुंबईत टोरेस घोटाळ्यातील तक्रारदारांची संख्या 200हून अधिक. 200पेक्षा जास्त तक्रारदारांनी पोलिसांशी संपर्क साधला. तक्रारदारांची संख्या वाढण्याची शक्यता. टोरेस घोटाळ्याची शिवाजी पार्क पोलिसांना 6 महिन्यांपूर्वीच कल्पना होती. कोणतीही कारवाई न केल्यानं पोलिसांच्या भूमिकेवरच संशय. सूत्रांची माहिती. तर एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडून शिवाजी पार्क पोलिसांची चौकशी सुरू. सूत्रांची माहिती. टोरेसच्या राज्यभर फसवणूक साखळी. आर्थिक गुन्हे शाखेकडून 6 ठिकाणी सर्च ऑपरेशन. कोट्यवधी रुपये जप्त. रोख रकमेसह कागदपत्र, लॅपटॉपही जप्त. टोरेस कंपनीचा सीए अभिषेक गुप्ताच्या याचिकेवर आज सुनावणी. मी घोटाळा उघडकीस आणला, माझ्या जीवाला धोका. गुप्ताकडून संरक्षणाची मागणी करत हायकोर्टात याचिका. तर घोटाळ्यामागे युक्रेनमधील माफिया असल्याचाही दावा. लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जरांगेंविरोधात गुन्हा नोंद. ओबीसी कार्यकर्त्यांच्या ठिय्या आंदोलनानंतर गुन्हा नोंद. धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप. धाराशिव जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का. युवासेनेच्या विभागीय सचिवाचा राजीनामा. स्थानिक गटबाजीला कंटाळून राजीनामा. भंडारा जिल्ह्यातील 7 पंचायत समितीची आज आरक्षण सोडत. जिल्हाधिकारी कार्यालयात सोडत काढण्यात येणार. अर्ध्या नागपूर शहरात आज पाणीपुरवठा बंद. कन्हान जलशुद्धीकरणाच्या शटडाऊनमुळे सकाळी 10 ते शनिवारी दुपारी 4 पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार. अंजनगाव सुरजीच्या तहसीलदार पुष्पा सोळंकेंनी किरीट सोमय्या यांचे आरोप फेटाळले. अमरावतीत 1100 बांगलादेशी लोकांना खोटे जन्मदाखले देण्यात आले. सोमय्यांनी केला होता आरोप. दादर रत्नागिरी पॅसेंजर पूर्वीच्या वेळेनुसार चालवण्याची मागणी. कोकणाला डावलल्यास बरेलीची एक्सप्रेस पुढे जाऊ देणार नाही. ठाकरे गटाच्या विनायक राऊतांचा इशारा. कोल्हापूरच्या रुकडीतील बेपत्ता झालेल्या माणिक कांबळेचा घातपात झाला असल्याची बहिणीकडून शंका व्यक्त. पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करण्याची बहिणीची पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी. यवतमाळच्या बार्शीमधील वेरागमध्ये वाघाचा 3 दिवसांपासून मुक्काम. वाघाचा बैलासह 5 जनावरांवर हल्ला. वाघाचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. बुलढाणा जिल्ह्यातील नाफेड केंद्रावर सोयाबीन खरेदी सुरू. नाफेड केंद्रावर 22,000 शेतकऱ्यांकडून सोयाबीन विक्री. आतापर्यंत 4,72,000 क्विंटल सोयाबीनची खरेदी. संक्रांत सणानिमित्तानं पंढरपुरात चुडा तयार करण्याच्या कामाला वेग. पंढरपुरातील चुडा मुंबईत, पुणे, गुजरात आणि राजस्थानात निर्यात होतो. तर कारखानदारांमध्ये चुडा निर्मित करण्यासाठी मोठी लगबग. साताऱ्याच्या कराडमधील 27 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडत जाहीर. तहसीलदार कल्पना ढवळेंच्या उपस्थितीत आरक्षण सोडत. सोलापुरात जीएसटी बुडवणाऱ्या 2 व्यापाऱ्यांना अटक. तब्बल 10 कोटी 83 लाख रुपयांचा जीएसटी बुडवल्याचा ठपका. श्रीकांत लड्डा, लक्ष्मीकांत लड्डा अशी आरोपींची नावं. एचएमपीव्हीच्या तपासणीसाठी किट नागपुरातील रुग्णालयांमध्ये पोहोचल्याची माहिती. नागपुरात एचएमपीव्हीचे 5 संशयित रुग्ण आढळले. रुग्णांचे नमुने तपासणीसाठी एम्समध्ये पाठवले. छत्रपती संभाजीनगरमध्ये सराफा कामगाराचे पैशाच्या वादातून अपहरण. घटनास्थळी आरोपींचा मोबाईल पडल्यानं डाव फसला. पोलिसांकडून सराफा कामगाराची सुटका. आरोपी अटकेत. तर अपहरणाची घटना सीसीटीव्हीत कैद.